कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, सब संतन की जय। यांती देवव्रता देवान, पितॄणी यांती पितृव्रता, भूतानि यांती भूतेजा, यांती मध्याजिनोऽपि मां, शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृश मेघवर्णशुभागयं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी विरजानगमयं, वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथनं, वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरु। हे शब्द ब्रह्म शेष, तेची मूर्ती सुवेश, जेथ वर्णवभू निर्दोष मिरवितसे, यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदे साङ्गपदकर्मोपनिषदेर्गायन्ति यं सामगा, ध्यानावसततिदिगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यशान्तं न विद्युत्सुरासुरगणा, देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। काय म्हणतात श्रीकृष्ण भगवान? यांती देवव्रता देवान, पितॄणी यांती पितृव्रता, भूतानि यांती भूतेजा, यांती मध्याजिनोऽपि मां। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला श्लोक, हा श्लोक सदर श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक 25. सदर हा श्लोक आज प्रवचन रूपी सेवेकरता घेण्यामागचं कारण असं की कैलासवासी तुळसाबाई निवृत्ती वरंदळ आजींना जाऊन आपल्यातून जाऊन त्यांना वर्षाचा कालावधी होत आलेला आहे आणि श्रीकृष्ण भगवानांनी केलेल्या उद्देशाप्रमाणे आजींच्या मृत्यूच्या प्रसंगाप्रमाणे हा श्लोक मी या सेवेकरता निवडलेला आहे। तसेच या श्लोकातून श्रीकृष्ण भगवान आपल्याला प्रतिपादन करतात, अर्जुनाला प्रतिपादन करतात की यांती देवव्रता देवान, म्हणजे जो देवदेवतांची पूजा करतो तो देवदेवतांना प्राप्त होतो। पितॄणी यांती पितृव्रता, जो पितरांची पूजा करतो तो पितरांना प्राप्त होतो। भूतानि यांती भूतेजा, जो भूतमात्रांची पूजा करतो तो भूतमात्रांना प्राप्त होतो। आणि अंतिमध्याजिनोऽपि मां, जो देवदेवतांची म्हणजेच श्रीकृष्ण भगवानांची पूजा करतो तो श्रीकृष्ण भगवानांना प्राप्त होत असतो, असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनास प्रतिपादन करतात। मागे आवाज करू नका। तसेच आजींना जाऊन आपल्यातून वर्षाचा कालावधी होण्यात आलेला आहे आणि आजींना भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्ती देव, त्यांच्या आत्म्यास चिरकाल शांती देव, त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी जागा देव, अशी मी अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करते आणि सेवेला प्रारंभ करते। परिहार देणे हे प्रत्येक वक्त्याचे आद्य कर्तव्य असतेच। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रावित असलेली आजची ही प्रवचन रूपी सेवा म्हणजेच वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण पूर्ण परिचय मी तुम्हाला दिलेला आहे। तसेच ज्या परिवारातल्या ह्या व्यक्तीचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे तो परिवार म्हणजे वरंदळ परिवार। त्या वरंदळ परिवाराचे आणि त्यांच्या संपूर्ण गणगोताचे नातेवाईकांचे मी मनपूर्वक आभार मानते। त्यांनी सेवा सुचवली असे असणारे आमचे निवृत्ती महाराज शिरसाट असतील, ज्ञानेश्वर महाराज शिरसाट असतील, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते आणि सेवेला प्रारंभ करते।
काय म्हणतात श्रीकृष्ण भगवान? यांती देवव्रता देवान, पितृणी यांती पितृव्रता, भूतानी यांती भूतेजा, यांती मध्याजिनोऽपि माम. जसं श्रीकृष्ण भगवानांनी आपल्या श्रेष्ठ श्रीमद भगवद्गीतेमध्ये प्रत्येक श्लोकामध्ये प्रत्येक गणाला आणि अर्जुनाला ज्याप्रमाणे युक्ती परिधान केली, ज्याप्रमाणे ज्ञान परिधान केलं, त्याचप्रमाणे ज्ञानोपरायांनी प्राकृत भाषेमध्ये आपल्याला ज्ञान परिधान केलं. ज्ञानोपरायांनी या श्लोकाच्या खाली काही ओव्या मांडलेल्या आहेत, ज्याचा याच्याशी सदर्भ संबंध येतो, ज्याचा याच्याशी सदर्भ संबंध येतो, सदर्भ अनुवाद येतो. ज्ञानोबरायांची पहिल्या प्रकाराखाली ज्ञानोबरायांची पहिली ओवी आहे की म्हणे वाचा करणी जयांची भजनी देवाची वाहनी, ते शरीर जातीय क्षणी देवची जाहले. ज्ञानोबराय पुढच्या ओवीमध्ये सांगतात की अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते, जीवित सरली तया ते पितृत्वावरी. ज्ञानोबराय पुढच्या ओवीमध्ये म्हणतात की तया देहाची जवनिका पिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली, एवं संकल्पवशे फळली कर्मे तया. ज्ञानोबराय त्याच्याही पुढच्या ओवीमध्ये सांगतात की मग मीची डोळा देखिला, जी काणी मीची ऐकिला, मीची मनीला भावा बाणीला वाचा. ज्ञानोबरायांनी या 4 प्रकाराखाली 4 ओव्यांचे प्रतिपादन केलेले आहे. पहिली ओवी सांगायची झाली तर म्हणे वाचा करणी जयांची वजनी देवाची वाहनी, ते शरीर जातीय क्षणी देवची जाहले. ज्ञानोबराय म्हणतात की जो मनाने, जो वाचेने आणि जो ध्यानाने भगवंताचं नामस्मरण करतो, भगवंताचं भजन पूजन करतो, अशा असणारा साधू संत, असा असणारा भक्त, असा असणारा जो भगवंताचा दास आहे, तो कशाने भगवंताला प्राप्त होतो? तर मनाने, वाचने आणि ध्यानाने आणि कायेने, या संपूर्ण नरदेहामध्ये मिळालेल्या गणांचा जेव्हा तो उपयोग करतो त्यावेळेस तो भगवंताला प्राप्त होतो. बघा, सुभाषितकार त्यांच्या एका श्लोकामधून वर्णन करून सांगतात, पुनरपि वित्तम पुनरपि वित्रम पुनरपि भार्या पुनर्मही, एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. सुभाषितकार त्यांच्या श्लोकामध्ये वर्णनामध्ये सांगतात की बाबा हो, पुनरपि वित्तम, वित्त म्हणजे धन, या धनाची प्राप्ती तुम्हाला पुन्हा होईल. आवाज करू नका, पाठीमागे खुर्च्यांचा आवाज फार येतोय. सुभाषितकार आपल्याला पहिल्या प्रकारामध्ये सांगतो की पुनरपि वित्तम, वित्त म्हणजे धन, हे धन जे आहे ते तुम्हाला आता गेलं तर पुन्हा मिळणार आहे. तुम्ही जर एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या क्षेत्रामध्ये, एखाद्या कामामध्ये जर पैसे खर्च केले तर पुन्हा जर तुम्ही प्रयत्न केला तर ते पैसे तुम्ही पुन्हा मिळवू शकता. म्हणून ते म्हणतात पुनरपि वित्तम. वित्ताचं म्हणजे धनाचा प्रकार झाला. नंतर ते म्हणतात पुनरपि मित्रम. पुनरपि मित्राचं सांगायचं झालं तर आज हा जो मित्र आहे, आज ही जी मैत्रीण आहे, काही कारणास्तव बाहेर गावी गेले, काही कारणास्तव आपल्यापासून ते दूर झाले, तर दुसरी मैत्रीण अथवा दुसरा मित्र आपल्याला प्राप्त होणारच आहे. आपण दुसरा मित्र किंवा दुसरी मैत्रीण मिळवणारच आहोत, त्यात काही शंका नाही. म्हणून आपल्याला दुसरा मित्रही मिळेल. मग पुनरपि वित्तम पुनरपि मित्रम पुनरपि भार्या पुनर्मही. भार्या म्हणजे पत्नी, पत्नी म्हणजे बायको. आज ही बायको मेली तर, किंवा ही बायको जर दुर्दैवी आपल्यापासून दूर झाली तर दुसरी बायको आपल्याला मिळणारच आहे, त्यामध्ये शंकाच नाही. आपल्याला बायकोही पुन्हा मिळणार आहे. मग पुनर्मही. पुनर्मही म्हणजे तुमची जर जमीन असेल, वाडवडिलांनी कळत न कळत ती जमीन विकली असेल किंवा काही गोष्टीमध्ये ती जमीन तुम्ही खर्चित केली असेल तर ती जमीन गेली, हरकत नाही. पैसा धन कमवून तुम्ही दुसरी जमीन विकत घेऊ शकता. म्हणून सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला पुन्हा मिळणार आहे. सुभाषितकार पुढे म्हणतात, एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पुन्हा मिळतील, पुन्हा प्राप्त होतील. पण हे जे भगवंताने दिलेलं अनमोल किमतीचं देह आहे, अनमोल किमतीचं शरीर आहे, ते तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. कारण की हे देह कसं आहे, हे शरीर कसं आहे, नाथ महाराज त्यांच्या एका ओवीमधून प्रतिपादन करून सांगतात, सकल देहा माझी पहाओ, अति दुर्गम मनुष्य देह,
तयाची या प्राप्तीचा संभव तो अभिप्राव अति दुर्गम. नाथ महाराज सांगतात की हा जो मनुष्य देह आहे, हे मनुष्य शरीर आहे, हे खूप दुर्लभ आहे, खूप दुर्गम आहे आणि याची आपल्याला फार यातना भोगल्यानंतर 184चा फेरा चुकवल्यानंतर याची आपल्याला प्राप्ती झालेली आहे. ती प्राप्ती कशी? नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह आहे हा दुर्लभ झाला, कारण की 100 वर्षानंतर 184चा फेरा चुकवल्यानंतर हा देह आपल्याला मिळालेला आहे. हा देह संपूर्ण प्राणी लोकांमध्ये, संपूर्ण इहलोकामध्ये ह्याला पवित्र मानलं जातं, याला दुर्लभ मानलं जातं. ज्ञानोबराय 3 वेळा उच्चार करून या नरदेहाचं महत्व आपल्याला सांगतात की दुर्लभुरे 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 संसार का तुम्ही नेना. ज्ञानोबराय बघा काय सांगतायत की दुर्लभुरे 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 संसार का तुम्ही नेना. हा दुर्लभ मनुष्य देह आहे, हा दुर्लभ मनुष्य देह आहे आणि हा दुर्लभ मनुष्य देह आहे. याच्यामध्ये आल्यानंतर तुम्ही संसार तर करा, कारण की संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. या संसारामध्ये असून तुम्ही भगवंताची भक्ती करा, भजन पूजन करा, नामस्मरण करा. ह्याने काय होईल? तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल, तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल आणि तुमच्या जीवनामध्ये आल्यानंतर देहाचं सार्थक होईल. संत जनाबाई महाराज त्यांच्या एका अभंगातून प्रतिपादन करून सांगतात की जन्मा येऊनिया देख करा देहाचे सार्थक. जनाबाई महाराज म्हणतात की जन्माला आल्यानंतर या देहाचं सार्थक करा. तर जनाबाई देखील आपल्याला सांगतात की कशाने होईल? वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होय या देहाचे. भगवंताचं, त्या विठ्ठलाचं, त्या हरीचं, त्या कृष्णाचं ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण कराल त्यावेळेस तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल आणि ह्या जीवनात आल्यानंतर तुमच्या जीवनाचं, या नरदेहाचं सार्थक होईल. त्याचप्रमाणे ज्ञानोबराय त्यांच्या या अभंगातून पुढे सांगतात दुर्लभुरे 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 संसार का तुम्ही नेना. आहार निद्रेसाठी दवडीता मनुष्यपणा. हा जो मनुष्य देह आहे हा भगवंताचं नामस्मरण करण्याकरता दिलेला आहे. पाप कर्म पुण्य कर्म करण्याकरता दिलेला आहे, पाप कर्म करण्याकरता नाही. मग आपण काय करतो? नरदेहामध्ये आल्यावर काय आपलं एक ध्येय असतं. नरदेहामध्ये आलो की काय करायचं? स्वादिष्ट पक्वान्न खायची, अन्न ग्रहण करायचं. अन्न ही पोटाची गरज आहे, तृप्तीची नाही. तृप्त होईपर्यंत अन्नाची हवस पुरवायची, अन्न खायचं. मग हे अन्न खाल्लं की तिथपर्यंत मनुष्याची हवस भागवत नाही, तिथपर्यंत मनुष्य शांत बसत नाही. मग आहार, निद्रा. निद्रा म्हणजे झोप. झोप ही माणसाला, आजकालच्या माणसांना तर झोप प्रियच आहे. बाहेर कुठं जायचं असलं की बाळूला रात्री सांगितलं जातं बाळू सकाळी पहाटे लवकर उठ. बाळू उठतो सकाळच्या 8 वाजता. म्हणजे ही निद्रा आहे. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी, पूर्वीच्या काळचे लोक पहाटच्या प्रातःसमयी ब्राह्मण मुहूर्ताला पहाटे 3 वाजताच उठायचे. पहाटे 3 वाजेपासून त्यांचा दिनक्रम सुरू व्हायचा. साधू संत देखील पहाटे उठतात, भगवंताचं नामस्मरण करतात. मग ज्ञानोबराय याच्यातून आपल्याला एवढंच प्रतिपादन करून सांगतायत की मंडळी, हा जो दुर्लभ मनुष्य आहे हा फक्त खाण्यासाठी, पिण्यासाठी, परत झोपण्यासाठी, तुमच्या जीवनातले मनोरंजन करून घेण्यासाठी वापरू नका. याचा उपयोग त्याकरता दिलेला नाहीये. याचा उपयोग हा भगवंताचं नामस्मरण करण्याकरता दिलेला आहे. नामस्मरण करा. नामस्मरण केलं तर मोक्ष प्राप्त होईल आणि मोक्ष प्राप्त झाला तर तुमच्या देहाचं सार्थक होईल. ज्ञानोबराय नाही, नाथ महाराज पुढे सांगतात की 184 योनी प्रतीक जय कोटी केटी कोटी कोटी फेरे होती तय नरदेहाची प्राप्ती अवचटेला हात निज भाग्ये. नाथ महाराज म्हणतात की हा 184चा योनीचा फेरा फिरून आलेला मनुष्य देह, एवढ्या यातना, एवढ्या वेदना सहन करून आलेला हा मनुष्य देह, आपल्याला या मनुष्य देहामध्ये जन्म मिळालाय. या जन्माला आल्यानंतर तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. मी सांगितलेल्या प्रत्येक प्रमाणाच्या शेवटला सार हेच आहे की संत प्रत्येक प्रमाणाच्या शेवटला हेच सांगताय की काय करा? भगवंताचं नामस्मरण करा. कशासाठी सांगताय? आपलं भलं आहे, आपल्या देहाचं सार्थक होणार आहे, आपल्या पुण्यामध्ये वाढ होणार आहे. म्हणून संत महात्मे आपल्याला बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतात. अहो, आणखीन उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याच मध्ये काही असे लोक असतात की ज्यांना डोळे नसतात, ज्यांना हात नसतात, ज्यांना पाय नसतात,
ज्यांना ऐकता येत नाही, बोलता येत नाही, असे लोक आपल्या समाजामध्ये आहेत. नाथ महाराज त्यांच्यासाठी सांगतात की सदृढ म्हणजे अव्यंग, अविकळ सकळ भोग, नवे बहिरे मुख अंधपंग, सर्वांगे सांग संपूर्ण. काही काही आपल्यामध्ये मुके असतात, बहिरे असतात, पांगुळ असतात, असे अनेक लोक आपल्यामध्ये असतात. बघा, डोळे असून त्यांना भगवंताला बघता येत नाही, कान देवाने असे दिलेले असून भगवंताचं कीर्तन भजन पूजन त्यांना ऐकता येत नाही, मुख असून भगवंताचं नामस्मरण करता येत नाही, हात असून भगवंतासाठी टाळ्या वाजवता येत नाही, पाय असून भगवंताच्या वारीला जात येत नाही, पंढरीच्या वारीसाठी जाता येत नाही. एवढं दुर्दैवी त्यांचं आयुष्य आहे, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी कमतरता आहे. नाथ महाराज म्हणतात मग तुकाराम महाराज म्हणतात की सदैव तुम्हा अवघे आहे, हात चालवया पाय. तुकाराम महाराज म्हणतात सदैव तुम्हा अवघे आहे. सदैव तुम्हा अवघे म्हणजे संपूर्ण, संपूर्ण म्हणजे सर्वस्व, सर्व अंगाने तुम्ही सदृढ आहात. सदैव तुम्हा अवघे आहे, हात चालवया पाय, हात चालवया पाय. मग अंध बहिरे ठकले किती, मुके होती पांगुळ. काही काही लोक असे असतात, अंधाळे असतात, भगवंताला बघता येत नाही, मुके असतात, भगवंताचं नामस्मरण करता येत नाही, कानाने भगवंताची कीर्ती ऐकता येत नाही. आपल्याला तर सगळं भेटलंय ना मंडळी, आपल्याला डोळे धडधाकट दिले, कान भगवंताचं नामस्मरण ऐकण्याकरता दिलेत, मुख भगवंताचं नामस्मरण करण्याकरता दिले, पाय भगवंताची वारी करण्याकरता दिले, हात भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन हात आपले वाजवण्याकरता, टाळी वाजवण्याकरता दिलेत. तरी देखील आपण त्या आपल्या जीवाला भेटलेल्या, आपल्या नरदेहाला भेटलेल्या ह्या युक्तींचा वापर करत नाही. मग या युक्तींचा वापर आपण केलाच पाहिजे. काय ना, माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये आणि इतर गणांमध्ये देखील काही प्रकार पडतात. तुकाराम महाराज, मी नाही बर का, तुकाराम महाराज सांगतात काहींना हा मनुष्य देह मिळाला नाही आणि काहींना हा मनुष्य देह कळाला नाही. मग कोणाला हा मनुष्य देह मिळाला नाही, आपल्याला मिळालाय, बरं असू द्या, पण आपल्याला हा काहींना हा मनुष्य देह मिळाला नाही, काहींना हा कळालाही नाही. मग कोणाला कळाला नाही, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय एक उपजता मरती, बैर अंध होती पांगुळमुखी. पशूंना हा मनुष्य देह, हा नरदेह मिळालाही नाही आणि त्यांना कळालाही नाही. हा झाला पहिला प्रकार. मग दुसरा प्रकार काय सांगता येईल, काहींना हा मनुष्य देह मिळाला नाही परंतु कळाला. मग हा मनुष्य देह, तुम्ही म्हणाल ताई हा मनुष्य देह कोणाला मिळाला नाही पण कळाला, ते असणारे स्वर्गाचे देव. स्वर्गातील देव म्हणतात की स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा. स्वर्गातील देव भगवंताच्या चरणी एकदा गेले आणि इच्छा व्यक्त करू लागले, भगवंता आम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्म दे. भगवंताने स्मितहास्य करून विचारलं, का रे, तुम्हाला हा अमर देह मिळालेला आहे, ज्याला कधी मरण नाही, जो पवित्र आहे, जो सुगंधाच्या सृष्टीने भरलेला असा हा देह आहे, देव स्वरूपातला देह आहे, हा मिळून देखील तुम्ही त्या नासक्या कुसक्या मनुष्य जीवनातील देह का इच्छितात, ते देहाची प्राप्ती का करून घ्यायची. त्यावेळेस ते लोक म्हणतात, त्यावेळेस ते भगवंत, ते देव म्हणतात की नारायण नामे होऊ जीवन मुक्ती, कीर्तनी आनंदी गाऊ गीते. तुमचं नामस्मरण करण्याकरता आम्हाला हा देह हवा आहे. म्हणजे त्या स्वर्गातील देवांना देखील या नरदेहाची इच्छा आहे, त्या स्वर्गातल्या देवांना देखील हा नरदेह मिळावा अशी ते इच्छा व्यक्त करत होते. काहींना हा मनुष्य देह मिळाला पण, आणि काहींना हा मनुष्य देह मिळाला पण कळाला नाही. आता काहींना हा मनुष्य देह मिळाला आणि कळाला नाही, ते कोण, म्हणजे मनुष्य, मूर्ख विषय लोक. या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर मनुष्य भगवंताचं नामस्मरण करायचं ठेवतो बाजूला, संसारच करत बसतो. हा मनुष्य असा आहे, ज्ञानोबा त्यांच्या एका ओवीतून सांगतात की तेवी विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख, परी का की जे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानोबा पुढे म्हणतात, विषयाचा परी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी जाहला. हा
मूर्ख विषय मनुष्य या सगळ्या नाशवंत गोष्टींना आपलं सार मानून बसतो, जीवनाचं कृतज्ञ मानून बसतो आणि हा संसार करण्यातच आपलं जीवन खर्चित करतो. तुम्हाला आता विषय सुख भोगण्यासाठी काही वाटणार नाही. आता आनंद वाटेल. आता तुम्हाला बंगला हवासा वाटेल, गाडी हवीशी वाटेल, पैसा हवासा वाटेल, मग मुलं बाळ, संसार, प्रपंच सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्याशा वाटतील. त्यासाठी तुम्ही रात्रंदिवस खटापटोप कराल, परंतु नंतर तुम्हाला काय यातना भोगायला लागणार आहे हे 1600च्या काळामध्ये तुकाराम महाराजच म्हणून गेलेत. तुकाराम महाराज म्हणतात की विषयाचे सुख येथे वाटे गोड. हे विषय आहे, हे घोर विषय आहे. याचं सुख आपल्याला इथेच खरं वाटेल. मग पुढे अवघड यमदंड, यमाचे दंड पुढे आपल्याला फार त्रास देणार आहेत. कारण की आपण या विषय सुखामध्ये मग्न होऊन, तल्लीन होऊन, विलीन होऊन फार हातून पाप करून बसतो. म्हणून या विषयापासून अलिप्त व्हा आणि भगवंताचं नामस्मरण करा. संतांना देखील हा देह मिळाला. मग संत म्हणतात तुका म्हणे बरवा जोडला हा देह, मनुष्यपण इह लोकालो. म्हणजे संतांना हा देह मिळाला पण आणि कळाला पण. संतांनी या देहाचा सदुपयोगही केला आणि या देहामध्ये येऊन त्यांनी सुवर्ण संधीचा फायदाही घेतला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे बरवा जोडला हा देह, मनुष्यपण इह लोका आलो. या देहामध्ये आल्यानंतर मी भगवंताचं नामस्मरण केलं, भजन पूजन केलं, भगवंताची प्राप्ती करून घेतली. यासारखं अहोभाग्य कुठे नाही. तुकाराम महाराज म्हणतात की नर देह निराण लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, होनी देवची मनती ते होती, तया चित्ती कारण धरावे. भगवंताचं नामस्मरण करा, भजन पूजन करा, कानाने भगवंताची कीर्ती ऐका, मुखाने काय करा, नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबाला वाऊ, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे. नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू. असं तुकाराम महाराज म्हणतात की मुखाने मी भगवंताचं नाम घेईल, नाम गाईल. भगवंताच्या कानाने काय करायचं, कान भरून या ऐकेने तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. कानाने मी भगवंताची कीर्ती ऐकेन, भगवंताचं अतृप्त असलेलं भगवंताचं गोड नाम भगवंताचं हे आम्ही माझ्या कानाने ऐकेल. डोळ्याने काय करेल, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, त्याची मज सुख देई देवा. या डोळ्याने मी भगवंताचं मुख बघेल, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांनी भूक नवजे माझ्या. या श्रीमुखाचं तृप्ततेने भरून टाकेल. अशी या तुम्ही सर्वांग सांग संपूर्ण असलेल्या सर्व तुमच्या अवयवांचं, सर्वांगाचा तुम्ही भगवंताच्या या तल्लीन असलेल्या भक्तीमध्ये उपयोग करा. आता मी ओवीकडे वळण्याआधी सांगेल की या मन मने वाचा करणी जयांची भजनी, आवाज करू नका, मने वाचा करणी जयांची भजनी, देवाची वाणी ते शरीर जाती क्षणी देवची जाहले. या तन मन धनाने, या कायेने वाचेने भगवंताची भक्ती करणारे आपले तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी काय केलं, तनाने मनाने ध्यानेने आणि वाचेने भगवंताची भक्ती केली. सांगायचा दृष्टांत असा की 1600चा काळ होता. 1600च्या काळामध्ये देखील तुकाराम महाराज दिंड्या काढत होते. दृष्टांत अति गोड आहे, सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यायची हे या दृष्टांतामध्ये फार गोड वर्णन आलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज हे 1600च्या काळामध्ये दिंड्या काढायचे, पंढरीची वारी काढायचे. तेव्हा काही सुविधा नव्हत्या, तेव्हा काही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या मार्फत असलेल्या गोष्टी नव्हत्या. श्री संत तुकाराम महाराजांची दिंडी निघाली की तुकाराम महाराजांची दिंडी मागे संपूर्ण गाव निघायचं. हळूहळू करत करत सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही दिंडीची वार्ता पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्रातले गावागावाचे लोक दिंडी काढायचे. तुकाराम महाराज दिंडी काढल्यानंतर ते पंढरपूरला पोहोचले. पंढरपूरला पोहोचल्यानंतर तुकाराम महाराजांना भेटण्याकरता
संपूर्ण महाराष्ट्र आतुर होता. संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व भक्ती मंडळी भगवंताच्या वारी करता पंढरपुरात आले. तै निमित्ताने तुकाराम महाराजांचे दर्शन होणार, तुकाराम महाराजांची भेट होणार. यामुळे सर्व लोकांना आनंद झालेला. सर्व लोकांची एकच चर्चा उडली. आपण आजपर्यंत ज्या व्यक्तीचा एवढी कीर्ती ऐकत होतो, ज्या व्यक्तीबद्दल एवढं सगळं ऐकत होतो, ज्या व्यक्तीचे अभंग आपण बोलले, ज्या व्यक्तीचे अभंग आपण ऐकले, त्या श्री संत तुकाराम महाराजांना आज भेटण्याचा योग आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातले संपूर्ण भाविक जन तुकाराम महाराजांकडे गेल्यानंतर तुकाराम महाराजांकडे एक इच्छा व्यक्त केली. तुकाराम महाराजांना म्हणले, महाराज तुम्हाला भेटलो, फार धन्यता वाटली. तुकाराम महाराज म्हणले, आम्हीही तुम्हाला भेटलो, कारण की आम्ही तुम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे भगवंताची भक्ती करता करता खेळ खेळले जातात, मनोरंजन केलं जातं, भगवंताची भक्ती केली जाते. सर्व भाविकांनी इच्छा व्यक्त केली. सर्व भाविक जण म्हणू लागले, तुकाराम महाराज अहो आजपर्यंत आम्ही तुमचे अभंग ऐकत होतो, नवे नवे तर तुमचे अभंग म्हणत होतो, आणि आज तुम्ही आम्हाला भेटला, आमचं जीवन कृतार्थ झालं. आमची एक इच्छा आहे, सर्वांचीच इच्छा आहे, पूर्ण कराल? तुकाराम महाराज म्हणे, निश्चित पूर्ण करेल. काय इच्छा आहे? आम्हाला तुमच्या मुखातून कीर्तन ऐकायचंय, हरी कीर्तनाचा गजन आम्हाला तुमच्या मुखातून ऐकायचंय. असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराज म्हणाले, अहो हरकत काही नाही, मी तुम्हाला कीर्तन करेल, भजन करेल, सगळं करू, परंतु मी देखील थकून आलेलो आहो, मला देखील थोडा थकवा भागवण्याकरता थोडी विश्रांतीची गरज आहे. तुम्ही तोपर्यंत भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊन या, तोपर्यंत मी थोडी विश्रांती घेतो आणि मग आपण त्वरित कीर्तनासाठी सुरुवात करू. असं म्हणल्यानंतर तिथले भाविक जन म्हणू लागत्या की तुकाराम महाराज हरकत काय नाही, भगवंताचं दर्शन घेण्याकरताच आम्ही इथं आलोय, परंतु आलोय तर आमची एवढी इच्छा तुम्ही पूर्ण करा, तुम्ही नंतर आराम करा, परंतु आम्हाला अभंगाची एक ओळ तरी म्हणून दाखवा. एवढा हट्ट प्रतिपादन केल्यानंतर आता भाविक जनांचा हट्ट पुरवणं हे श्रोत्याचं वक्त्याचं कर्तव्य असतं, व्याख्यात्याचं कर्तव्य असतं. असं झाल्यानंतर मग तुकाराम महाराज म्हणाले, बरं असू दे, तुमची इच्छा आहे ना, करतो मी पूर्ण. तुकाराम महाराज उभे राहिले, म्हणू लागतात, ऐका ऐका भाविक जन, व्हाल कोण कोणते. तुकाराम महाराज त्या सर्व भाविक जनांना म्हणू लागतात की ऐका ऐका भाविक जन, तुम्ही कोण व्हाना, तुम्ही कोण व्हाल? तुम्ही संत सुरदास व्हाल, तुम्ही संत मेहता व्हाल, तुम्ही संत मीराबाई व्हाल, तुम्ही संत जनाबाई व्हाल, तुम्ही संत मुक्ताबाई व्हाल, तुम्ही संत ज्ञानोबराई व्हाल. अशा संतांच्या उपमा त्या सर्व भाविक जनांना तुकाराम महाराज देऊ लागतात. दिल्यानंतर सर्व लोक आश्चर्यचकित होतात आणि म्हणू लागतात की महाराज अहो कुठे ते महाराज, कुठे ते संत, त्यांची गणना आमच्या सारख्या सामान्य साधारण मनुष्यामध्ये नका करू. अहो आमच्यासाठी तुम्ही जर एवढ्या युक्त्या देत आहात तर त्यामागे काहीतरी कारण असेल. हो आहे, म्हणून तर तुम्हाला युक्ती देतोय. काय कारण आहे सांगा ना महाराज. तुम्हाला जर वाटत असेल मला संत ज्ञानोबराई व्हायचे, संत मुक्ताबाई व्हायचे, संत नामदेव व्हायचे, असे संतांची प्राप्ती जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर एकच करा. काय करा? तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावे. तुमच्या जीवनात असलेले व्यर्थ मतलबी लोक, मतलबी जनगण, त्या सगळ्यांना तुमच्यापासून दूर करा आणि भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा. अहो महाराज पण हे भगवंताचं नामस्मरण केल्याने काय होईल? ते म्हणता, हो तुम्ही काय विचारता, भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे कितीतरी जणांना भगवंताची प्राप्ती झाली आहे. भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे लोकांना मोक्ष मिळाले. भगवंताच्या नामस्मरणा एवढा गोडवा कोणत्याच गोष्टीत नाही. भगवंताचं नामस्मरण हे जगात सुंदर आहे. ते म्हणतात की एवढं नामस्मरण करण्याकरता वेळ कसा मिळेल, घरचीही कामकाज असतात, दुसरा काहीतरी उपाय द्या. मग तुकाराम महाराज म्हणू लागतात की माझ्याकडे दुसरा तुमच्यासाठी पर्याय आहे, दुसरा उपाय आहे. दुसरा उपाय कोणता? मग कीर्तनी स्वधर्म जोडे, कीर्तनी स्वधर्म वाढे, कीर्तनी परब्रह्म आतुडे, मुक्ती कीर्तना पुढे लाजुनी साय. तुम्हाला भगवंताचं नामस्मरण घ्यायचंय? हो म्हणे आम्हाला घ्यायचंय. मग भगवंताचं नामस्मरण जर घ्यायचं असेल तर काय करा? कीर्तन भजन पूजन करा, कीर्तन ऐका. कीर्तनाने काय होईल महाराज? तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनी स्वधर्म जोडे. स्वधर्म कीर्तन जोडतो, कीर्तनी स्वधर्म वाढे. कीर्तनामध्ये स्वधर्म वाढतो,
कीर्तनी परब्रह्मा तुडे मुक्ती कीर्तना पुढे लाजून जाय. या कीर्तनामध्ये परब्रह्म आतुरला जातो. या कीर्तनामध्ये परब्रह्म देखील येऊन नाचतो. परब्रह्म देखील या कीर्तनामध्ये तल्लीन होतो. असं पवित्र असणारं कीर्तन तुम्ही ऐका. मग या कीर्तनाने काय होईल? अहो काय होईल? जी मुक्ती मिळवण्याकरता तुम्ही हे अहोरात्र खटपट करतात, भगवंताचं नामस्मरण घेण्याकरता धडपड करताय, ती मुक्ती, तो मोक्ष, ती मुक्ती, तो मोक्ष त्या कीर्तनापुढे लाजून जातो. एवढी ताकद, एवढी शक्ती त्या भगवंताच्या कीर्तनामध्ये आहे. असं म्हटल्यानंतर ते लोक म्हणू लागतात, महाराज फार धन्यता वाटली, तुम्ही आम्हाला 2च शब्दामध्ये आमच्या जीवनाचं सार सांगितलं. अहो एवढी जर कीर्तनामध्ये भजन पूजनामध्ये ताकद असेल तर निश्चित आम्ही ती भजन पूजन ती भक्ती करू. असं म्हणल्यानंतर तुकाराम महाराजांना त्यांच्या जीवनात घडलेला एक प्रसंग आठवला आणि तुकाराम महाराज खळाखळ रडायला लागले. सगळे भाविक म्हणतात, महाराज महाराज आमचं काही चुकलं का? रडायला लागलात, काय झालं महाराज सांगा. तेव्हा महाराज म्हणतात की अहो तुमच्यासारखे भाविक जन मिळणं, तुमच्यासारखे श्रोतू वर्ग मिळणं माझं अहोभाग्य. तुम्ही जीवाच्या अकंतेपासून मला भगवंताची प्राप्ती कशी व्हावी याबद्दल उपाय विचारताय. आणि एका ठिकाणी मी भगवंताला स्वतः तल्लीन होऊन भगवंताला लोकांसमोर नेऊन टेकवून देखील भगवंताला त्यांनी स्वीकारलं नाही. लोक आश्चर्यचकित होतात. लोक विचार करू लागतात की असे कोण लोक आहेत, असे कोण मूर्खविषयी लोक आहेत की भगवंताला नाकारतायत. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा काय झालं, मी एक पाटली घेतली, एका पाटीमध्ये भगवंताला घेतलं, त्या भगवंताच्या मूर्त्या घेतल्या आणि डोक्यावरती ठेवून गावोगावी दारोदारी गल्लोगरी फिरू लागलो आणि म्हणू लागलो, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयताला घर पुसूनी, आयताला घर पुसूनी, देवन लगे, देवन लगे. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताला त्या लोकांसमोर नेलं, भगवंताची आराधना त्यांच्या समोर मी ठेवली. ते म्हणतात देवन लगे. मी त्यांना म्हटलं देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. तरी ते लोक म्हणतात, अहो महाराज काय ना, तुम्ही भगवंताच्या ऐवजी दुसरं काही आणलं असतं तर आम्ही स्वीकारलं असतं. तुम्ही जर एखादी वस्तू दिली असती तरी वस्तूही घेतली असती. तुम्ही आणखीन काही दिलं असतं तरी आम्ही ते घेतलं असतं. परंतु भगवंताला घेण्याकरता अडचण ही व्यक्त होते की भगवंताला आमच्या घरात ठेवण्याकरता जागाच राहिली नाही. अहो काल परवाचं उदाहरण बघायचं झालं तर काहींच्या घरामध्ये गणपतीला ठेवण्याकरता जागा नाही. मी अनेक जणांच्या घरी गेले, घरात बघते तर बाप्पाची कुठे स्थापना दिसत नाही. मग मी त्या घरच्यांना प्रश्न विचारला, का हो मंडळी बाप्पाची स्थापना तुम्ही यावर्षी केली नाही, काही कारण? तेव्हा ते लोक म्हणतात, काय ना ताई हरकत काहीच नाही, पण घरात भगवंताला ठेवण्याकरता काय जागाच राहिली नाही. म्हणजे भगवंत तो विद्येचा, अनंत विद्येचा जो देवत आहे, गणपती बाप्पा आहे, त्याला तुम्हाला घरामध्ये ठेवण्याकरता जागा नाही. या भगवंताला तुम्ही घरामध्ये सामावून घेण्याकरता जागा नाही आणि या विषय सुखाच्या गोष्टींना तुम्ही आपल्या घरामध्ये जागा देता. म्हणजे यासारखं दुर्दैव कुठे बघायला मिळणार नाही. हा देह आपल्याला भगवंताने भक्तीसाठी दिलेला आहे आणि आपण दुसऱ्याच पापकर्मासाठी या देहाचा उपयोग करतो. तुकाराम महाराजांना हे सांगता सांगता फार वाईट वाटलं. लोकही चिडली. लोक म्हणतात, महाराज कशी ही लोक, कशी ही अशी मंडळी असं कसं वागू शकतात, असं कसं ते करू शकतात? म्हण काय ना, सगळीच माणसं सारखी नसतात. आपली 5 बोट भगवंताने दिली, 5ही बोट भगवंताने दिलेली 5ही बोट सारखी नसतात. हाताची 5ही बोट सारखी नसतात. प्रत्येकाचं माप वेगवेगळं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात घडलेला दृष्टांत, प्रत्येकाचं जीवन, प्रत्येकाचं पाप कर्म, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची म्हणून तुम्ही आकांताने मला विचारताय, मी तुम्हाला सांगतोय. आणि ज्यांच्या दारामध्ये जाऊन मी उभा राहिलो आणि भगवंताला घ्या अशी विनवणी करतो तरी देखील ते भगवंताला घेत नाही. यासारखं दुर्दैव कुठं बघायला मिळणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला भगवंत प्राप्तीचा उपाय दिलाय, तुम्ही त्याचा आकलन करा. मी देखील भगवंताची प्राप्ती करत आहोत. ते म्हणतात, तिथले भाविक जन म्हणतात, महाराज
कशाला त्या भगवानकडे जायचं, कशाला त्या पंढरीश पांडुरंगाकडे जायचं? अहो तुम्हीच आम्हाला देव दिसताय. कारण की तुकाराम महाराज म्हणतात, देव पहावयाशी गेलो तेथे देवाची होऊन ठेलो. तुकाराम महाराज म्हणतात की मला देवाची उपमा ह्या सर्व भाविक जनांनी दिली, मी स्वतः देव झालो. कारण की देव अंगीकारला, देव अंगीकारला. कारण की जळी विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरिला. ह्या भगवंता जळस्थळी, जळी स्थळी, पाष्टी काशाणी, या अशा सर्व ठिकाणी भगवंताचा वास आहे. या सर्व जळस्थळामध्ये भगवंत भरलेला आहे. मी स्वतः लोकांनी मला देवाची उपमा दिली म्हणून देव पहावयाशी गेलो तेथे देवाची होऊन ठेलो. पंढरीश कशाला आलो होतो? भगवंताची वारी करण्याकरता आलेलो होतो, भगवंताचं दर्शन घेण्याकरता आलेलो होतो आणि इथेच मी देवाची प्राप्ती करून बसलो. म्हणून श्री संत तुकाराम महाराजांनी देखील मनापासून, ध्यानापासून, वाचने, कायने या भगवंताचं नामस्मरण केलं. मने वाचा करणी जयांची भजनी देवाची वाणी, ते शरीर जात्या क्षणी देवाची झाले. भगवंताची प्राप्ती श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्या मनाने, कायने, वाचने, ध्यानाने, शरीराने केली. त्याचप्रमाणे पहिल्या प्रकारात सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करा? भगवंताचं नामस्मरण करा. काय करा? भगवंताचं भजन पूजन करा, भगवंताचं कीर्तन ऐका, भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जा. मग तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल, तुम्हाला भगवंताची प्राप्ती. ज्ञानोबा राय पुढच्या अवयवामध्ये प्रतिपादन करून सांगतात की अथवा पितरांची व्रते, आवाज करू नका पाठीमागे, शांत रहा पाठीमागे जरा. अथवा पितरांची व्रते पाहती जयांची चित्ते, जीवित सरली तया ते पितृत्वावरी. ज्ञानोबरायांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर मनाने, ध्यानाने, वाचने भगवंताची प्राप्ती करा. तुम्हाला जर पितृलोकामध्ये जायचं असेल, पितरांची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुमच्या पितरांना प्राप्त होण्याकरता पितरांची सेवा करा. म्हणून अथवा पितरांची व्रते पाहती जयांची चित्ते, जीवित सरली तया ते पितृत्वावरी. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज माझी सेवा ठेवण्यात गेली आहे. म्हणून श्रीकृष्ण भगवानांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही भगवंताची भक्ती कराल तर भगवंताला प्राप्त व्हाल, पितरांची पूजा कराल तर पितरांना प्राप्त व्हाल. भूतमात्रांची, आता भूतमात्रांचं सांगायचं झालं तर जो कोणी दारू पितो, जो कोणी तामसी राजसी विचाराचा मनुष्य आहे तो हा भूतमात्रांना प्राप्त होत असतो. म्हणून भूत आणि अंती, भूतेच्या आणि यांतीमध्ये जिनोपिमा म्हणजे जो श्रीकृष्ण भगवानांची पूजा करतो, म्हणजे श्रीकृष्ण भगवानांची पूजा करणारे अनेक भक्त आहेत. श्री संत मीराबाई आहेत, श्रीकृष्ण, श्री अर्जुन परमात्मा आहेत. त्यानंतर अनेक श्रीकृष्ण भगवंताची भक्ती करणारी आहेत, विष्णू अवताराची भक्ती करणारी आहेत. ते विष्णू अवतारात प्राप्त झाले, ते वैकुंठामध्ये राहतात, ते भगवंताच्या चरणी असतात. अशा या श्लोकाचा सरळ सरळ भावार्थ आणि अशा या श्लोकाचा सरळ सरळ संदर्भ मी तुमच्या समोर आज मांडला. झालेली सेवा मी भगवंताच्या चरणी समर्पित करते. तसेच आजचं ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे तसेच असणाऱ्या कैलासवासी गंगा भागीरथी, तुळसाबाई, निवृत्ती वरंदळ आजींच्या चरणी मी प्रार्थना करते. भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी प्रार्थना करते की आजींना त्यांनी आपल्या चरणांपाशी जागा देव, आजींना मोक्ष प्राप्ती करून देव, आजींच्या आत्म्यास चिरकाल शांती देव, अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. आणि तशीच सेवेला पूर्ण विराम देते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोणाला जर बोलायचं असेल तर कोणा